बा देत असते काय मॅटर आहे बा, त्या पोरान काय घोर करून ठेवला. कोणाची बायको आणली म्हणतात बा ते 2 लेकराची माय. हा ते आपल्या गावात येलात ना 2-3 जण, काय तर निपट ना बाबा. ते काय गळा देवीदास, तुझ्या पोराला छोपते का ह्या गोष्टी? 2 लेकराची माय. हा लाजाय धंद्यात ना. तू इज्जत काय, त्या पोरान केलं काय? तिचा नवरा गावात येऊन बसेला, तिचा बाप येलाय गावामध्ये. हे काय बा तितंबे लावले तुम्ही ना? करू बुडवा माय हात टेकेलाय बाबा. पोरगा उतू आला तर काय करू? त्याला 2 लेकराची मायच पटली. आता काय करू मी? मी काहीच नाही करू शकत ना बापा. काय बा काय लेका देईदास, पोरगणी आवडता आलेले का तुले? एवढा उतू आलता तो तर लगन देता बा करून. त्यानं 2 लेकराची माय आणली ना बाबा. आता हे का मी आणायला लावली त्याला 2 लेकराची माय घेऊन ये बापा, करून दे तुम्ही लगन. पण मला माहित नाही एवढा उतू येला म्हणून मा पोरगा वय वय करून राहिला एवढा सटसट बलबल. माहित असतं मी सटकन लावून दिलं असतं. अरे ताच माहित पडायला पाहिजे आपला पोरगा काय कोणाला काय नाही तर लक्ष द्यायला पाहिजे माय बापानं. पण तुम्ही कसे आजकालचे लोक बोंगाळे, लक्ष देत नाही लेकराईवर. बुडवा तुमचं झालं असेल तर आम्हाला जाऊ द्या बा. कसं हे निपट नाही आम्हाला आता. नाही झालं आमचं, पण ते कसं निपटा लवकर निपटा. कसं काय करायचं जायचं लवकर. ते बाई लावून द्या त्या माणसाच्या सोबत, तिच्या नवऱ्याबरोबर लावून द्या. तिले 2 लेकरं तिला बरोबर नाही हे धंदे. तुम्ही सुट्टी देसान तास जाऊ ना आम्ही हटून. ते आम्ही मोळेल चाललो आता. सरपंच हा जा तुम्ही, काही वांधा नाही. फक्त मोडून टाका, वाढू नका. ती बाई त्या बाईच्या नवऱ्याबरोबर पाठवून द्या. ते लेकरं फेकरं पाठवून द्या. या काल्याला समजून सांगा 2 गोष्टी की गळ्या असं काही धंदा करू नको. 2 लेकराची माय बरोबर नाही वागो ना. तुमचं झालं असेल तर जातो आम्ही, नाही तर मग सांगा तुम्ही अजून काही असेल तर राहिलं असेल तर सांगा, आम्ही ऐकतो. आमचं झालं बा, आमचं काय राहिलं. फक्त ते निपटा आता लवकर. जाऊ द्या मग आम्हाला. चालले बा देदाचा. मायला का गावात कोणी ताकद नव्हती देदाच्या पुढे असं भाजरायचे काहीच काही. पण महापोऱ्यानं माही ठेवली नाही काही. काय सारा कचर करून टाकलं मग इज्जतच. मायले त्या महापोऱ्या दलिंदर निघला सारा. काय तोंड्या आहे तर हाय भोगसही निघला. परकीने बा आडवं जवळ बोललो नाही का रघू. काय तर बसले का दिदाच गरम झाला असता बरं. आता चांगली पोहेला त्याची तोंड पाहिलं तुम्ही कसं व्हायला त्याचा पुरा आग बोबूला व्हायला तो. रे देत अशा तिथं पुरी पोहेला आहे ना रे. खावकी टीच करत असेल तो तर. पण आता काय करीन काय. स्वतःच्याच पोऱ्यानं असं गेलं, लफडं केलं. नाही ह्या ज्या पोऱ्यानं केलं की नाही हे बरोबरच केलं. नाही तर लय फडफड करेन गावामध्ये. वयच करे, रूमनच काढतो, खेटरच काढतो, फलानच करतो, असंच करे. मारतो झडतोच करे. आता हाय काय यायला तोंड दाखवायला जागा. आता मारतो करायला जागा आहे काय. आता नाही राहिली जागा. आता काय तोंड दाखवेन तो. आता वावरात जाणे घरी येणे, दुसरं काही नाही. गावात कुठे बसून येऊ शकत. 4 चौघ आहेत. आणि पोरानं 2 लेकरं माय आणली, तिच्यासोबत 2 लेकरही आणली सोबत. एक केसात 2 फ्री. म्हणजे याच्या पोराला मेहनत करायचं कामच नाही. आयतेच ना तू भेटले देत असले. चाललं मग आपण जाऊ पाहू ना काय शाळा आहे तर इठ्ठलला मजा यायची. काय मूर्ती की बोयकते अजून रान मारामारी कुस्ती होती. चाल बाबा चाल येऊन पाहू ना आपण. पाहायला काय डोळ्यानं त्या मारेला का आजकालचे जवान पोरे लयच बैकलेर भाऊ. 2 लेकराची नाही 4 लेकराची नाही डंगरी आणू शकतात. खाव करून राहिले भाऊ. लग्न होत नाही तर काय करतील काय. 30-35 वर्षे 40 वर्षे पोरं होऊन राहिले, लग्न होऊन नाही राहिलं. मग काय 60 वर्षाची असली चालते, बुड्डी बी चालते. काय करावं लागते. म्हणजे मुंजाचा पितर तो होऊन राहिला. आता काय भावना माणसाच्या असतात. बेकार नांदा बा. माय बाई हे काय केलं हे तुझ्या पोरानं. 2 लेकराची माय आणली लग्न करून. त्याला का भेटत नव्हती का माय बाई. आणि त्यातले त्यात तिचा नवरा आला तिले पायत हे काय भानगड्या माय बंद्या गावात लागे तेच ते चालू आहे ना माय बाई. माझं चालू आहे सगळं तुझ्या पोराचं. काय करू शांताबाई सांग ना तूच. आता माया हाती काही हाय काय. त्याला पटली ते 2 लेकराची माय तर मी काय करू आता. पण जरासा विचार करा लागत होता ना त्या काल्यानं. जरासा काही विचार केला नाही बाई. 2 लेकराची माय कुठे चांगलं वाटते का हे. काय गावातले पोरं आदर्श घेतील म्हणतील या काल्या नसतं बापा 2 लेकराची माय आणली. मग आपण काऊन न्या ना बंद्या गावाले. माझं नाही ना हे सगळं असं. माझ्या हाती नाही ना काही. माझ्या हाती नाही ना त्यानं आणली. आता मी काय करू. आमच्या दोघांच्या हाती नाही. तुम्हाला तर माहित आहे माझा नवरा कसा आहे तर. माय एवढा बेश्रम धंदा नाही पाहिजे बापा. 2 लेकराची माय आणली तुझ्या पोरानं. चांगलं वाटते नाही काही बी नाही ना. जर पोरानं असं केलं असतं की नाही चांगला गोट्यात ठेसला असता. डबल असं करे की नाही करे असे धंदे. आणि मा पोरगा आमच्या घरी नाही जमते.
तुमच्या ह्याच्यातले दम आहेत बापा, तसं आमच्या ह्याच्यात नाही ना. आता काय करा, त्यानं आणली ना घरात घातली ना, ते आता आम्ही काही करू शकत नाही. आम्ही बोला, आम्ही तिला घराच्या बाहेर काढा, आता पोरगा येते पुढे पण ते मी ना बायको केली, ते तिला काढण्याची तर मलाही काढा, ते असं आहे ना. तरी दिले बा, आम्ही दोघे काढून दिले तरी. जाऊ दे, आता तू काही पश्चाताप करू नको. केलं ना त्यानं लग्न, आता त्याला पटलीस ना 2 लेकराची माय. आता आपण काय करू शकतो. जाऊ दे, झालं ना त्याच्या मनासारखं. काय मा शांताबाई, काय म्हणून राहिले तुम्ही? पश्चाताप करू नको. बंद्या गावाची इज्जत चालली ना. काल्यानं असं केलं तर काल्याचं पाहून सगळे 4 लोक गावातले अजून करतील तसे पोरं. हे काय लय चांगले धंदे आहेत का हे? आपण चांगलं सांगायला तुम्ही म्हणून राहिले. जाऊ दे बाई. बाई करचे, तू काही बडबड करू नको ना माय बाई. झालं ना, आता काही बदलते काय? केलं ना त्यानं लग्न, तू बी काही बोलून राहिली, त्या बाईचं मन खराब करून टाकू राहिली. द्या माय बाई, काही बोलायला पुरत नाही. तुम्ही तर काही माया ऐकतच नाही, पटतच नाहीत ना तुम्हाला माया गोष्टी. सांगू नको माय बाई, काही सांगू नको मला सगळं समजते. पण कसं आता माय दगडाखाली हात चंदेलात ना, बोटे चंदेलात ना माय. तुम्ही जा बाई, आता काही सांगू नका मला, काही ज्ञान पाजू नका बापा. पहिलेच तर माझ्या डोकं भिन करून राहिलं असं झालं तर. जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. झालं ते झालं, आता होईन बरोबर पुढे. बरं तुम्ही अटून लवकर माय काही डोकं खाऊ नका बरं. अजून मी उलट सुलट तुम्हाला काही बोलली तर म्हणसाल की बाई मला बोलली उलट सुलट. जा त्याच्यापेक्षा जा बरं, तुम्ही निघा लवकर उठून. हा चाललो आम्ही, चाललो. सगळे आपण हिच्या घरी मुक्काम करून राहिलो, अशी शिल्लक बोलून राहिली. जा तुम्ही जा, माय डोकं दुखून राहिलं. डोकं तर दुखीनच ना, केलंच ना तसं त्या पोरानं. काय देणारचे व बोल नको जास्त. तू भलती बोलत राहत. चुप बसायचं कुठी कुठी. तू तुझ्या तोंड चालूच ठेवतो बिचारी. काल्या रे, ये रे बाई रे. भाऊ तो माझ्यावर तसा नाही येत काही बाई, तसा नाही येत. अंदर जा लागते. आम्ही लय बोलवलं त्याला मग, पण आला नाही तो. लय हरामखोर आहे तो. काल्या बाई त्याला माहिती आखरीचा छान असा येऊ दे. चिटकीला हिन बाबू त्या बायकोले तो काय तू सांगून राहिला. ती बायकोचा वाटल्या का फेशान काही झालं नाही. मोठा म्हणून राहिला अटी असं तसं. आता या बाईचा नवरा म्हणजे पुरा पालू कशात दिसते म्हणजे, याच्या घरात लक्षच नाही दिसत. बायको झाली दुसऱ्याच्या मागं झाली, अटी येऊन असा आवाज देऊन राहिला. महाराज कुराड घेऊन गेला असता, थोडा तोडला असता. पण हा बाण किती पानसट आहे. अजूनही मुळ्याला दिला नेतोच म्हणते दिले. सांगा किती आहे बोगस का. कालू कालू रे. अरे बापा, त्याला धरून ओळख आणा लागते बाई. हरामखोराले बाई पोरगी सायच्यानं फसवली. काय खाऊ घातलं काय माहित बा पुरीले. याच्या मागे काय थोड्या मागे गेली तर. भाऊ तुमच्या पोरीलेच गोड लागला तो काल्या. आणि तू उन्हायला खाऊ घातलं. प्रेम आहे ते प्रेम. विचार कोणी बोलू नका. कालू कालू रे, ये ना बाहेर येणार बा. ये ना, माणूस असल्या का तू. ये बाई रे. काल्या येते बाहेर घंटा. बाबू जाय ठेवून तू बाहेर येणार आहे काय? तो घरात तर मस्त चिटका चिटकी करत अशी. ते किती वगारले भाऊ तरी काही काल्या बाहेर येत नाही रे भाऊ. काल्या काल्या अंदरच राहते. त्या सरपंच घरात चालता काय? आता बाहेर तर येऊन नाही राहिलं तर नांगे. आता आपल्याला अंदर जाच लागेल. चला हो चला. फायदा आहे बाबा पद्धतशीर. नाही तर बस दुसरंच काही दिसीन तुम्हाला. दुसरं म्हणजे काय रे पाचूला. काय ते नको विचारू पुढचं काय तर. कोणाची ताकद नव्हती गावामध्ये मजा घ्यायची. शिवल्यान हा बबल्या मजा घेऊन राहिला असे तसे बोलून राहिले. मायले त्या असे हळले असते मी आदलं. पण आता काय करू ना पुरेला साग्यान गंदा बना गेला ना साल्यानं. उरलेले लोफर राजा सारा गावाची लोफर आले. तिने सारा माया म्हणजे माझी इज्जतचा कचरा केला. सारा इज्जतचा कचरा केला. बापा माझी पोरगी बघसा बघसा म्हणून राहिले. तुम्ही ज्याचा दम नाही ना, तुम्ही असे पालू खुश आहे ना, काही कामाचे नाही तुम्ही. बोलू नका तुम्ही आता माया म्हटलं पाहिजे. हे तर डबल आले व आता कसं कसं होईल आता. काहीच होत नाही, काहीच होत नाही ना. फक्त तुझी जबान नको बदलू तू. हा मी म्हणा खाल्याबरोबरच राहतो. हाच नवरा आहे असं म्हणतो. मग काहीच होत नाही. तू जर बदलली की नाही बस मग बिघडलं सारं. सांगतो मी परमीला ना. मी तर बदलत नाहीस ना. मी माझ्या जुबानची पक्की आव ना. मी नाही, मी कोणाला खोल देतच नाही ना. बरं मग तू काही टेन्शन घेऊ नको. येऊ दे कोणाला येऊ दे ना. मग कशा कशाला सरपंच बोला काय म्हणता. काय धंदे लावले तुम्ही हे करणं. काय या बाईचा नवरा बाहेर येला. सारा गावात थेर मांडून राहिला. तो तमाशा घालून राहिला. गावाची इज्जत चालली सारी. काही वाटते तुला काही जरा काही जराची मनाची रे. मी काय करू मग. तो बाहेर येलाय तर मी हिच्यासोबत लग्न केलं. गेली मी आवडतो ते मला आवडते. मी बीबी राजी. आम्ही सहमतीने केलं बा सारा. असं काही नाही हे गेलं जबरदस्ती केलं नाही. विचारून घ्या तुम्ही. आमचं प्रेम आहे एकामेकात. आम्ही एकामेकाला सोडू नाही शकत. हो बाई लय फेर प्रेम आहे बापा. पण मग तुझ्या बाप पण त्या तो नवरा मागचा पहिला नवरा गावात तमाशा घालून राहिला ना. सारे साधून राहिला बा. गाव करेल असेच लोफरात का गावात पुरेन असे 2 लेकराच्या माया आणतात काय. आमची लाच काढून राहिला ना बाबा. लाच शिरप आम्हाला लाज वाटून राहिली आता.
आम्ही काय करा, तुम्ही त्याला दणके मारा ना, गावामध्ये येऊन राहिला होतं. लाज शरम करून राहिला गावातल्या लोकांची. तर 2-4 दणके मारता येत नाही का तुम्हाला? मला सांगायला तुम्ही अडीसाचं. हा, ते पहा तुम्ही काय. हाय प्रेम आहे, मी काही सोडत नाही. हो रे खाल्या, हा त्याला दणके मारा. अगं काम तू करशील आणि दणके त्याला मारा. त्याची बायकोतून अड्डी आणली 2 लेकराची माय. हा, मोठं प्रेम उतू आलं तुमचं. प्रेम कोणतं प्रेम आहे ढेकलाचं तुमचं? आमच्या प्रेमाला काहीच नाही म्हणायचं नाही. सांगून राहिले तुम्हाला, आमच्या दोघांच्या मनात कोणीच नाही पाहिजे. तुम्ही त्याला मारा ना. तुम्ही इकडे काय आले मनवऱ्याला म्हणाले? तुला काय दबे करायचं सरपंच? कसं बरोबर, हे तर उलट पालट आहे बाबा. कसं का करता आता नामदेवराव? हो बाई, तसं नाही ना. पण मग पहिल्या नवऱ्याला बापा पावती देते, पहिले तलाक घेते ना त्या जोडून, आणि मग याच्या बरोबर खाल्याबरोबर लग्न करते बापा. त्यानं तमाशा नसता घातला गावामध्ये. हा, हे बरोबर नाही ना असं. हा, तू येऊन राहिला गावामध्ये, त्याची लेकरं घेऊन आली तू. मोठे सांगून राहिले तुम्ही पावती घ्यायची होती. पावती कोणी देते का 2 लेकरं असल्यावर? तो देत होता का मला पावती? मला कालू पसंत आलता म्हणून मी याच्यासोबत आली. पण बाई, जगाची रीत नाही ना. आपण का फॉरेन मध्ये राहतो का? फॉरेन मध्ये चालतात बापा 4-4 नवरे, 4-4 बायका. अठी नाही ना, जमत नाही ना. हा भारत आहे ना. हा, अठी लोक नाव बोट ठेवतात बापा. हा, तुला नाव बोट ठेवून राहिला, आमच्या गावातल्या लोकही नाव बोट ठेवून राहिल्या, काल्याला नाव बोट ठेवून राहिलं. याच्या बापाले काल्याच्या तोंडाखायला लागाने राहिले देदातले. कारण देदाच्या पुढे कोणी बोले ना गावामध्ये. आज लहान लहान लेकरं त्या तोंड ठेसून राहिले देदाचं. जगाचं नका सांगू ना तुम्ही. जगाचं नाही सांगू. काऊन की आमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, तर कसं आम्ही ते सोडू शकत नाही. दोघं बी एकमेकाले. तुम्ही ते पाहा बाहेरचं काय आहे तर. नामदेव, आम्हाला जगाचं काही घेणं नाही बा. आम्ही एकामेका प्रेम करतो जिजांशे. आम्ही एकामेकासाठी मरायला तयार आहोत. मी लेकरं वागवायला तयार आहो हिचे. हा, साऱ्या गोष्टी पद्धतशीर राहत ना. हा, तुम्ही पाहिले 8 दिवस झाले मी आणलेला. काही टेन्शन आहे आमचं, कोण्या गोष्टी टेन्शन नाही बा. नाही ना, पण हे याचं वातावरण गडबड होऊन राहिलं ना गावामध्ये सारं. हा बाई, तू त्या बापाला सांगायला होतं की बाबा माय कसं या पुरावर प्रेम आहे, मा असं आहे, मले कसं असं करायला लागते. हा, काही घरचे सांगितलं नाही, काही नाही बाबा. परस्पर पोहून आली या काल्याबरोबर. हा, का रे काल्या हरामखोर, आम्हाला सांगितलं नाही तुला? तुम्हाला सांगून साऱ्या गाठ डफलं भेटू. हा, बरोबर आहे. सांगून करत असतात काय काम? हा, सांगून होत नसतात ते. परस्पर आपल्या करावं लागतात. कोणी कोणाचं नसते डी जगात. हा, 12 महिने झाले. मी काय म्हणून राहिलो तुम्हाला? लग्न द्या करून, लग्न द्या करून. हा, तुम्ही पाहिली का एक पोरगी मले? आणि आता मी आणली बायको करून, तर तुम्ही बोट घालून राहिले तिथं. आता घेणं देणं आले माझं टंग घरी आले. आम्हाला माहित आहे बाबा, एवढा उतू येलास तू. हा, एवढा हे झाला, फैली झाला, आम्हाला माहित नाही ना तू. आम्ही त्या दिवशी शमकत असतो तुझं. सांगायला पाहिजे अजून तुला. माय असं असं लफडं आले, बाई पाठवली म्या लग्न द्या करून. हे तू करून दिलं असतं बापा त्या बापाला भेटून. मामत मी आज जोडलं ना, तुमच्या जुटतही नव्हतं. हा, मा प्रेम होतं, म्या लग्न केलं, सारं झालं. आता मी राहून राहिलो, अडचा खाऊन राहिलो, पिऊन राहिलो, 2 लेकरं येत मला. हा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही चालले जा आटून. काय आहे तर अनटचा काही टंग करू नका. खरंच ना बा, तुम्ही अटी कसे काय आले? आमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. असं काय आम्ही नस केलं का बापा? असं जगातलंही चालू आहे. मग त्याचे नवरे येतात तर मग त्या सोडूनच जातात काय? सोडूनच जातात का त्या? तुम्ही काही नका बोलू बा. ते तुम्ही बाहेरचं पाहिजे पहा. आता कसं मी ना याच्यासोबत लग्न केलं, माझ्या 2 लेकरं, आम्ही दोघं खुश आहोत. बरोबर बाई, आमचं काही म्हणणं नाही बापा. तुने लग्न केलं की काय केलं, आमचं त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. फक्त कसं बाहेर झाला बाई, त्या नवऱ्याला सांग, त्या बापाला सांग की बा मी असं आहे, मी येऊ शकत नाही, मा हाच नवरा आहे, बस झालं, मुडलं. म्हणजे तो गावातला तमाशा बंद तरी होईल. आम्ही काय रे या बाहेरन फायर आम्ही नाही येत. तुम्ही पाहते काय आहे तुम्ही ना आणले ते. तुम्ही ना आहेत ना उभे करेल आमच्या दारी ते. हो बाई, असा तटपणा चालत नाही ना. ते गावात आले ना आता. 4 चौघात आमची इज्जत चालली जाईल ना. हा, चाल बा तट लोक पाय काय आहे त्याचं म्हणणं. चाल बरं, चाल ते मोडून टाकू काय आहे तुमचं धती. हा, काय तुम्ही खाय लावलो हे? हा, आम्ही निपटलो होतो ते आलता तो दिसा टंग करत दिला काढून आम्ही ना. मी नाही भेट त्याले येत नाही, मी त्या तोंडी पाहत नाही त्याचं. लावलं करू नको. चाल मुकट्यांचा बाहेर 4 चौघात सांग की बा मी हे माय बायको आहे, मी सोडत नाही. आणि त्या या बाईनं कबूल करा तरी सांग की हा मा नवरा आहे, मी सोडत नाही. यानं चाललं जा. चाल, संपला विषय. चालू, चाल सांगून देऊ. चला बरं, त्याच्या तोंडावर सांगतो डायरेक्ट. हे रोजचा आता हे झमेला पुरत नाही. तो येऊन राहिला आपल्या दारी रोज तर. चला आता एकदाच निर्भीड करू. चला लवकर चला. तुम्ही तुला सांगतो मी. बदलू नको. तुला सांग, तू माय प्रेमास. तू जर त्याबरोबर गेली मी इकडे जीव देतो. हो, तुझ्या जीव मला करमत नाही.
नाही ना, तुम्ही निश्चिंत राहा ना, मी बदलत नाही ना. बदलली असते मी आता, अगोदरच बदलली असते. तुमच्यासोबत लग्न काले केलं असतं मी ना. तुम्ही की नाही शांत राहा, बरोबर होते आपलं आता. काय गड्या काल्या तुला हेच भेटली का ते होती गाले का? हा एखादी नैतूर पोरगी पाहायचा बापा, 2 लेकराची मायले का? काही लाज वाटते तुले रे बेसरमा? हा दे पाठवून ते बाई लवकर, ते पाठवून. त्या बाईचा नवरा यायला, तिचा बाप यायला का काय वागून राहिला ते खरकटी? काय लेका माणूस आहेस तू, पांचड्या पोऱ्या आहेस रे. हा हे असं खरकट माल पकडला आले का तुनं? लाज वाटायला पाहिजे तुला बेसरमा काही. हा 2 लेकराची माय, दुसरी का भेटत नव्हती का बाबू तुले? दुसरी भेटली ती काल 2 लेकराची माय गेलीस ती. खरंच ना बा काल्या, बरोबर नाही ना ही गोष्ट, बरोबर नाही ना. ते बुढे म्हणून राहिले ते बरोबर आहे. हा काय रे का माणूस आहेस तू? तो त्या बाईचा नवरा किती विचारात जीव तोडून राहिला, बायको बायको घुरून राहिला अडीसा. हा आणि तू त्याची बायको घरात घेऊ दाबून राहिला. मायाची तुया खरकट म्हणाची लोक काय ना काय बोलून राहिले गधेच्या बोडचे. हा ती बाई मला खाली मान घाली खाली ना. हा माझी खरकटी. झालं काय तुमचं सारेच बोलणं झालं काय? हा बोलणं झालं काय? झालं आमचं बोलणं. काय म्हणणं आता सांगा, सांगा आता काय म्हणणं. नामदेव कुकरच्या कुकडे वाचून राहिले ना माही. हा सांगा नाही जरा समजून माणूस की. हा कुकरच्या कुकडे भादरणं बरोबर आहे. जाऊ दे, 17 तोंड असतात, जाऊ दे, ते काही बोलत असतात. तू या निर्णय चुका काय निर्णय काय बा, माझा निर्णय काही नाहीये. हा तुम्ही आता इले विचारा, परमिलाला विचारा काय म्हणणं आहे तिचं तर. ती निर्णय दे ना. काय आम्ही तर तिला वागवायला तयार आहोत. तिला जर वाटत असेल तर तिच्या निर्णयानुसार ते घेईन, तिच्या बुद्धीनुसार ते काय निर्णय घ्यायचा घेईन. तिला विचारा तुम्ही. हा बाई तुझे म्हणणं काय? अरे बाईच्या जातीला काय विचारून राहिले हो तुम्ही? बाईची बुद्धी असते हो, याची पोहून जायची बुद्धी असते. अरे बोलणार रे फेट्या आल्या, टोपी आल्या, का डोकसा आहे की तुले का बायकोले का? पुरी सांगणं सायाचे काय काय खावतलं तुला काय तोंड्यानं. तिच्या मागं फिरून राहिली तू तर बिन लाजे बापाचं नाकनकटं केलं तुला. काय बोलणार हो बेसरम, तुमची पोरगी बेसरम, तुम्ही बेसरम विचारून राहिले मोठी अटीसा. सडेल तोंडे तुला मला तोंड दाखवायला झाकाने ठेवली का? लाज वाटतं तुले? हे येऊशा घोपरा बरोबर आली पोहून. नवरा करून राहिली. हा नवरा का हाय दिला मी तुला करून, तरी दुसरा पाहिजे. चालणं माय चालणं ही माझी चाकचा करू नको ना. तुला काही वाटते की नाही हो बेसरम? मी येत नाही ते मला सांगू नका. हाच मा नवरा आहे, मी लग्न केलं. तुम्ही चालले जा आठवून लवकर आता. तोंड नका दाखवू कोटी. गोशी घुसली ना घरात आता निघते का बाई? निघतच नाही ते. हे प्रेम म्हणजे असं गुचळ्यासारखं असते. एकदा चिटकले की चिटकले. पहिले मी येणार समा मस्त खराब होती. असं असलं असं वाटते हाती झाडू ना खाना दोघही जण. आता काय करणार आपण? आपला पोरे आणि आपल्या पोऱ्याने जाणे नाही काय बोलणार आहे ती बाई. पण तुझ्या नवरा त्या बाप अटीसा दाती का ती येऊन राहिला ना आमच्या गावातल्या सारेल छातून राहिला ना अटीसा. बरोबर नाही हे. हा बरोबर आहे का हे? 2 लेकर झाल्यावर पोहून येणं बरोबर नाही ना. हे बाई बेसरूम आहे ना रे. हा बेसरूम माय असतात अशा धंदे करत. हे बाई आहे काय पंचोट? बेसरम गिसरम करायचं नाही मला. तुम्हाला कोण सांगलं अटी माझ्या तोंड घालायचं? बोलत सांगलं का तुम्हाला कोणी? अटी चालले म्हणते अटी बोलायले. निघा आठून लवकर, हे काम नाही तुमचं. अटी मला माहित आहे काऊन मी नवरा सोडला. तर तुम्हाला काय सांगू आता अंदाच्या गोष्टी? भागत नशील ना ते म्हणून तो सोडला. बरोबर पजार जात जाईन. हा काय तिकडेच राहत नाही 8-8 दिवस. मी इकडे काय करी? मग कोण ना कोणी पाहिजे की नाही म्हणून जोडला खाल्या माली. बाई तसा विषय नाही आहे. आता ते जे सांगून राहिले ते म्हणून राहिले बरोबर आहे बाबा. तुला 2 लेकरात हा अनसण पोऱ्या आहे, याचं तर लग्न होईल. हा उद्या काही चालून झालं तर गडबड होईल ना बाई. बरोबर आहे. त्या बापासोबत नवऱ्यासोबत पहिल्या चालली जाय बाबा. शिवलाल भाऊ आम्हाला ज्ञान पाजू नका ना. तुमचं तुम्ही पाहणं, तुमचे खडखडे धुवा तुम्ही. अडीचा मोठे पाजून राहिले. सकाळपासून थेरा तुम्ही नच मानला. अडीचा झन्ना देणं या दोघाईले तुम्ही आणलं गावामध्ये. कोणाला माहित नव्हतं की आम्ही ठेवा म्हणून. झन्ना देणं राजा थोडं घालत राजा जिकडे ना जिकडे. बा लोक भलो करायला जा, लोक आपले शेपूट दाबतात. बा जाय बाबा तुझ्या मतान कर बा, आम्हाला काही घेणं नाही. पहा बा तुमचं तुम्ही काय तर पाहो बा, करा बा मारा व्हायलाच पाहिजेत ना रे. झोडपी एकामेकाला डोक्ष पडायला पाहिजे ना. देतात भाऊ सांगा ना तुमच्या पोराले काय राजा मठ्ठ उभे आहे राजा तुम्ही. मी काय सांगणार बा? ते बाई ऐकायला तयार नाही. ते बाई तुम्ही नवरा 10 खेप 100 खेप. मी काय करणार? तिले आलं पटवून आता मी काय करू? काय हात टेकले बाबा. काय म्हणणार आपण तिले? कशी हो तुमची पोरगी बिन लागली? पहिला नवरा असल्यावर दुसरा केला राजा असं तरी माझी मस्त काय जाऊन राहिली. हिचा जीव घ्या असं वाटून राहिलं. पण आता काय राजा तुम्ही काय माणसं आहे? मा डोकं खाऊ नको ना. तू पोरगी आहेस की सैतान? मा फुटी आली कशाली तू? रद्दी खाणीचे
हा असं असं कोण करून राहील तू चाललं मरणं घरी याच्यासोबत हा असं करू नको ना बाबा 2 लेकरात ना तुले तिने तुम्ही अति काही बोलू नका अति ह्या अशा शिव्या गिव्या देऊ नका सांगून राहिली मी माहिती आई पातली मस्तकात गेली ना तर मग मी कायचं काही करणार आहोत मुकाट्यानं कसं निघा आटून तुम्ही मी काही म्हणून नाही राहिली तुम्हाला नाही तर मग कसं मग पहा तुम्ही मग काय होईल तर बाई ते म्हणणं काय हा नवरा पाहिजे नाही का तुले पहिला त्याच्याबरोबर राहायचं का तू हो हाच मा नवरा आहे आता मी लग्न केलं हा मा नवरा नाही आता मी सोडलं त्याला सांगून राहिली ना मी 17 खेप किती खेप सांगू तुम्हाला काय म्हणणार नामदेव भाऊ हो सरपंच इकडे आहे का तुम्ही बोल शिवला तुला कळलंच मला म्हणत तोंड खालचं काय म्हणजे बच्चा बच्चा हे बाई जसं काल्याले काही सोडायला तयार नाही काल्या म्हणते माझ्या नवरा तर कसं आहे मा असं म्हणणं आहे मग 100 भोळे 2 मग हा पहिला नवरा बी राहू द्या 2 नवरे मग 1 बाई 2 नवरे असं करा ना अभि म्हणूनच राहिला ना की माझी बायको मला पाहिजे तर मग कसं राहू द्या ना मग 1 बायको 2 नवरे असं होऊन जाऊ द्या मग काही बी काय लेको हो असं जमस त्या कुठे बी काही आहे की नाही अकला तुम्हाला कुठे बा जमून नाही राहिला बजेट आता मग कसं करता ते बाई याच्यासोबत जायला तयार नाही पहिल्या नवऱ्याबरोबर आणि हा पहिला नवरा म्हणजे मला बायकोच पाहिजे लेकरच पाहिजे मग काय करा मग तसं केल्याशी जमीन काय आता 1 बाई 2 नवरे काही वाटते की नाही काही वाटून राहिली की नाही जनामनाची जराशी काय बोलून राहिली याचं भान आहे की नाही 1 बायको 2 नवरे तुमच्या बायकोनं करायला का दुसरा नवरा 2 नवरे आहेत का तुमच्या बायकोले म्हणजे म्हणून राहिले तर वाटते की नाही त्या गावातल्या लोक त्याला काय बोलून राहिले मध्यस्थी लोकायले लागे मला चालते मी राहतो त्याबरोबर तर तोही वागो आणि मी राहतो त्याजवळ सांगून राहिली मोठी नकट्या नाकाचे मी कुठे जाऊ मग कुठे जाऊ मी म्हणजे आता स्वाल आता बो काल्या त्याला विवाह लागते तुला सांगून राहिलो आता पहिला नवरा विवाह या बाईचा आणि हे बाई विवाह आता बरे गड्या काल्या असंच करू आता 1 बाई 1 आणि तुम्ही 2 जण करू म्हणजे काय का भाजीपाला जोडी आहे काय असंच करू म्हणजे काही आहे तुम्ही काही बोलता बा ते जमेना पिन्नाच्या पोरगा रे माया काय पिन्नाच्या पोरगा असंच करू का म्हणजे पहिले चालते तुले आता नाही चालत माया ऐका तुम्ही आता हे काही गाववाले मानतील नाही बरं हे कसं त्याला आपल्या मस्तकी मारते ना त्याच्यापेक्षा कसं आपण हाव म्हणू वागू जरा त्याला आपल्या घरी बघा त्याला मॅट करून पिसाट झाला पाहिजे तो मॅट म्हणून सोडून देऊ मग गावात हो वागवतो आम्ही त्याला झाला आता प्रॉब्लेम चाल तू गड्यासाठी राहिले रे भाऊ तुझे कपडे मोपडे घेऊ बा काय बी काय मी नाही येत तेल पाठवा घरी घर आहे दार आहे तोटी पहिली बायको माई होती की नाही मग तोटी पाठवा लागेल घ्यायले काय रे खरकटे मी नाही येत तुझ्या घरी अटी रायना शिंदा राय तुले मी तिकडे बिकडे नाही येत बा काय नान गुण करून राहिला बा तू हो म्हणणं बरोबर अटी राहतो मी राहतो चला मग आता प्रॉब्लेमचा हा गडी राहायला तयार आहे चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा